भिजत घालायचं. असे आपण मूग खात नाही, तर जे डाएट करतात त्यांच्यासाठी सुद्धा डिनरसाठी अगदी उत्तम आहे. डोसे बनवून खाऊ शकतो, चांगला आहे आणि मूगही खूप हेल्दी असतात. चला तर मग पाहूया पुढे रेसिपी. 8 तासानंतर मूग चांगले भिजलेत. मूग आणि तांदूळ दोन्ही आपल्याला बारीक करून घ्यायचं. आधी मूग बारीक करून घ्यायचे. त्यानंतर तांदूळ बारीक करायचे. दोन्ही वेगवेगळं बारीक करायचं. थोडं थोडं त्यात पाणी ॲड करायचं. जास्ती पाणी ॲड नाही करायचं, नाहीतर मग पीठ खूप पातळ होईल आणि त्याचे डोसे जमणार नाही. आपल्याला लागेल असं काढताना थोडंच पाणी ॲड करायचं. नंतर डोसे करायच्या वेळेला लागेल तसं पाणी आपण ॲड करू शकतो. हे तांदळाचं पीठ पण काढून घेतलं आहे मी. तांदूळही चांगले बारीक करून घेतले. आता आपल्याला हे एका डायरेक्शनमध्ये फेटून घ्यायचं आहे. चांगलं फेटून घ्यायचं. त्यात 1 चम्मच मीठ ॲड करायचं. थोडंसं दाटसर वाटतंय म्हणून मी अजून थोडं पाणी टाकलं. मीठ ॲड केलं 1 चम्मच. त्यानंतर आपल्याला यामध्ये 3 मिरच्या, 5-7 लसूणच्या पाकळ्या आणि अर्धा चम्मच जिरं बारीक करून घ्यायचं आणि ते पण त्यात ॲड करायचं पिठामध्ये. जास्ती तिखट नाही करायचं, कारण आपण याच्यासोबत खायला चटणी बनवणार आहोत आणि हे डोसे तिखट चांगले नाही लागत. थोडेसे फिक्के असेल तरच चांगलं लागतात. आता हे अर्ध्या तासासाठी मी झाकून ठेवते. त्यानंतर आपण चटणीची तयारी करूया. अर्धा चम्मच जिरं, अर्धा वाटी शेंगदाणे आणि 3 मिरच्या टाकल्यात. त्यानंतर अर्धा चम्मच शेंगदाणे चांगले बारीक करून झाले की त्यानंतर आपण त्यात अर्धा वाटी दही टाकायचं आणि परत बारीक करून घ्यायचं चांगलं. आपण डोशांबरोबर शेंगदाण्याची आंबट चटणी करणार आहोत. हे बघा, थोडंसं दूध घालायचं त्यात. 1 चम्मच साखर टाकायची. दही खूप घट्ट असेल तर थोडंसं दूध टाकायचं आणि चांगलं बारीक करून घ्यायचं. आपली शेंगदाण्याची चटणी तयार आहे. अर्ध्या तासानंतर मी पिठामध्ये कोथिंबीर ॲड केली. पिठाची अशी कन्सिस्टन्सी ठेवायची. मी वेगळ्या बाऊलमध्ये पीठ काढून घेतलं. जे घट्ट पीठ होतं ते थोडं थोडं करत पातळ करायचं. पूर्ण पीठ एकदाच पातळ नाही करायचं. जसं लागेल तसं आपल्याला थोडं थोडं वेगळ्या बाऊलमध्ये घ्यायचं. हे बघा, असं डोसा टाकायचा. अगोदर तव्याला तेल लावायचं, त्यानंतर त्याच्यावर पाणी शिंपडायचं, म्हणजे डोसा चांगला होतो. 1-2 मिनिटासाठी झाकून ठेवायचं. डोसा लो फ्लेमवर होऊ द्यायचा, त्याच्यामुळं तो कसा कुरकुरीत होतो. हे बघा, मी तुम्हाला दाखवते कसा कडक झालाय, छान पातळ आणि जाळीदार असा कुरकुरीत डोसा तयार झालेला आहे आपला. डोस्याबरोबर खायला भाजलेल्या शेंगदाण्याची चटणी बनवलेली आहे मी. हे बघा, पाहू शकता तुम्ही, जाळीदार आणि कुरकुरीत असा डोसा झालेला आहे. अजून एक डोसा बनवून दाखवते तुम्हाला. चला तर मग तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये सांगा मला तुमचे डोसे कसे झाले होते. पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत.
तोपर्यंत मस्त राहा, आनंदी राहा आणि खात राहा. पहा, दुसरा डोसा पण तयार झाला आहे. आणि हो, रेसिपी विथ वैशूला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.